हाय हॅलो नमस्ते. मी शुभांगी. मंत्रास फॉर हॅपी लाईफ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जसं शरीराला भोजन अन्न आहे त्याचप्रमाणे मनाचं भोजन म्हणजे नामस्मरण. जसं शरीराला रोग जडतात तेव्हा आपण कडू औषध घेतो, तसंच मनाला पण रोग जडतात. काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार हे मनाचे मुख्य रोग आहेत. तसंच हे रोग नामस्मरण सारख्या गोड औषधानंच बरं होतं. या भूतलावरती असंख्य डॉक्टर आहेत, ते शरीराचे डॉक्टर आहेत. पण मनाचा डॉक्टर म्हणजे एकच आणि तो म्हणजे आपला परमात्मा, ईश्वर, भगवंत, युनिवर्स, नेचर जे काय आपण म्हणतो. आणि या मनाच्या सर्व रोगांवरचं एकच औषध आहे, ते म्हणजे नामस्मरण. म्हणून तर जेव्हा जेव्हा आपण नामस्मरण करायला बसतो तेव्हा तेव्हा आपलं मन आपल्याला साथ देत नाही. आपण मुखानं जरी नामस्मरण करत असतो पण आपलं मन इकडं तिकडं पळत असतं, ते आपल्याला सहकार्य करत नाही. तरी पण दृढ निश्चयानं आपण नामस्मरण करणं चालू ठेवलं पाहिजे. म्हणजे काय होईल की आपलं आपलं मन पुढची चाल करतं. आपल्याला कंटाळा आणतं, जांभी यायला लागते, झोप यायला लागते. तेव्हा आपण ताबडतोब ते बंद करतो. परंतु ज्या मनाला आपण कधीच बंदिस्त केलेलं नसतं, त्या मनाला आपण बंदिस्त करण्याचा जर प्रयत्न करत असल्यामुळं ते मन सैरभैर करतं आणि आपल्याला दाद देत नाही. पण नामस्मरण ही पहिली पायरी अगदी बरोबर आहे. नामस्मरण ही पहिली पायरी अगदी बरोबर आहे. कारण ज्या घोड्याला आजपर्यंत आपण मोकळं सोडलेलं असतं, कधीही लगाम घातलेला नसतो, तेव्हा त्याला लगाम घालायची वेळ येईल तेव्हा ते कसं बरं तयार होईल. आपलं मन म्हणजे काय तर बेधुंद मोकाट घोडाच असतो. याला लगाम नामस्मरणानंच घालता येऊ शकते. आणि एकदा लगाम आपल्या हातात आला ना की मग तुमच्यासारखं भूतलावावरती दुसरं कोणीही नसतं. नामस्मरण हा एक मनाचा लगाम आहे. मनाला लगाम असेल तर आपलं मन आपले मित्र आहे आणि जर लगाम नसेल तर आपलं मन आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे की जगात दुसरं कुणीही त्या शत्रुत्वाची जागा घेऊ शकत नाही. कारण आपल्या मनाचं आजपर्यंत आपण ऐकत आलो, त्यामुळं तर आपल्या ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यात आपण अडकलो. कारण मन हे नको नको ते विचार करायला लावतं आणि ते पूर्ण करण्याच्या मागं लागतं. इथंच तर सगळा गोंधळ होतो. मनात कामना, वासना उत्पन्न झाल्यामुळं आपण ती पूर्ण करण्याची धडपड करतो आणि मग ह्या धडपडीच्या नादात आपण सगळं कर्म चुकीचं करतो आणि हे चुकीचं कर्म भोगण्यासाठी आपल्याला पुनर्जन्म घेतच राहावं लागतं. मग हे चक्र असंच चालू राहतं की जोपर्यंत आपल्याला गुरूंची कृपा होत नाही, तोपर्यंत या चक्रामधून आपल्याला बाहेर पडता येणं शक्य नाही. जेव्हा आपले गुरु भेटतात तेव्हाच या चक्रातून आपली सुटका नक्की होते. तोपर्यंत जन्ममरणाचा फेरा हा सुरूच राहतो. म्हणून ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यापासून दूर राहायचं असेल, आपल्या पापकर्मांपासून दूर राहायचं असेल तर सगळ्यात पहिला मनाचा अभ्यास करा. म्हणजे आपल्या लक्षात येईल की मन खरंच एक बेफाम घोडा आहे. ते आपल्याला जर वश करायचं असेल ना तर नामस्मरणाच्या मागं तुम्ही लागाच. मंडळी, नामस्मरणाचे फायदे अनेक आहेत, तोटा एक पण नाहीये. म्हणून नामस्मरण करा. आपल्या डोक्यावर अनेक आणि असंख्य जन्माची पाप आहेत, ती फक्त नामस्मरणानंच नष्ट होतात. आपल्या मनावर 5 विकारांनी अधिराज्य गाजवले. त्या 5 विकारांना जर नष्ट करायची ताकद फक्त आणि फक्त भगवंत नामामध्येच आहे. म्हणून हे 5 विकार काम, क्रोध, मद, मोह, मत्सर ह्या 5 विकारांमध्ये आहेत. जोपर्यंत 5 विकार आपल्या मनामध्ये आहेत ना, तोपर्यंत भगवंताचं दर्शन होणं शक्य नाही. त्याची भेट तर लांब-लांबपर्यंत होणं शक्य नाही. नामस्मरणामुळेच मन शुद्ध होतं. तेव्हाच आपल्या समोर भगवंत साक्षात उभा राहतो. खरंच नामस्मरणाचं गुणगान जेवढं गाऊ तेवढं कमीच आहे. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की भगवंताचं जितकं अधिकाधिक नामस्मरण करा आणि भगवंत कृपेच्या दिशेनं आपलं पाऊल उचला. कारण कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय तरणोपाय नाही. जन्म मरण्याचा फेरातून सुटण्याचा एकच मंत्र म्हणजे आपल्या गुरूचं नामस्मरण करणं, आपल्या इष्टदेवताचं नामस्मरण करणं. अगदी जागेपणी, झोपेत असताना, जागृत अवस्थेमध्ये, स्वप्नावस्थेमध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला नामस्मरण करणं गरजेचं आहे. धन्यवाद.